भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो नागपूरच्या नंतर धम्म चळवळीचं एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पूर्णेला विकसित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अजिंठा लेणीच्या परिसरामध्ये त्यांनी केलेलं रचनात्मक काम आपणा सर्वांना ज्ञात आहे। अखिल भारतीय बौद्ध भिक्खू परिषदेचे ते कार्याध्यक्षही आहेत। आदरणीय वाकोडीताई यांना विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचं आहे। या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य ठरतं। मी या 23व्या संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक आदरणीय प्रकाशदादा कांबळे आणि स्वागत समितीचे सन्माननीय सदस्य चक्रवर्ती वाघमारे यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्रजी गोणारकर यांचा सन्मान करावा। स्मृतिचिन्ह, संविधानाची प्रत आणि पुष्पहाराने या ठिकाणी आजच्या सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी गोणारकर सर यांचं स्वागत केलं जात आहे। प्रास्ताविकेची प्रत, संविधानाची प्रत, मोमेंटो आणि पुष्पहाराने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत केलं जात आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांच्या कार्याचा दबदबा आहे, एक विचारवंत म्हणून त्यांना आपण ओळखतो। आदरणीय राजेंद्र गोणारकर सर हे शिक्षण तज्ञ आहेत। पुरोगामी चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। ज्यांच्या विचारांची मेजवानी आपल्या सगळ्यांना काही क्षणानंतर मिळणार आहे, असे महाराष्ट्रातील एक सामाजिक क्षेत्रातलं, अर्थ क्षेत्रातलं, पुरोगामी चळवळीतलं एक फार मोठं नाव माननीय डॉक्टर अजितजी अभ्यंकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। मी स्वागत आदरणीय प्रकाशदादा कांबळे आणि स्वागत समितीचे सन्माननीय सदस्य गौतम काळे सर यांना विनंती करतो की आपण अभ्यंकर सरांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे। माननीय दयानंदजी सोनकांबळे यांचा सन्मान केला जातोय संविधान गौरव समितीच्या वतीने। मी आदरणीय दादासोबत समितीचे सदस्य टी.झेड. कांबळे यांना विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी यायचं आहे। टी.झेड. कांबळे, आदरणीय अभ्यंकर सर एक प्रसिद्ध समीक्षक म्हणूनही नाव त्यांचं आपल्याला ज्ञात आहे। अभिनयाचं कौशल्य सुद्धा त्यांना आहे। असं बहुरंगी बहु व्यक्तिमत्व दयानंदजी सोनकांबळे यांना विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे। टी.झेड. कांबळे यांच्यानंतर मी श्रीकांत हिवाळे सरांना विनंती करणार आहे। श्रीकांत हिवाळे सर आणि प्रकाशदादा कांबळे हे स्वागत करतील। स्वागत समितीचे सदस्य श्रीकांत हिवाळे सर
आणि प्रकाशदादा माननीय दयानंदजी सोनकांबळे यांचा सन्मान करतील. ॲडव्होकेट रवी गायकवाड प्रसिद्ध विधिज्ञ परभणी जिल्ह्यातले, त्यांना विनंती असणार आहे आपण मंचावरती यायचे. दयानंदजी सोनकांबळे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कार्यकारी अभियंता म्हणून त्यांचं आपल्या सगळ्यांना परिचय आहे. जलसंपदा विभागामध्ये ते काम करतात. यानंतर पूर्णेचं राजकारण काही व्यक्तींच्या भोवती फिरतं. अशा महत्त्वपूर्ण काही व्यक्तीपैकी एक असलेले आदरणीय उत्तम भैया खंदारे यांचा सन्मान या ठिकाणी समितीच्या वतीने केला जातोय. मी शिवाजी वेडे आणि मुख्य संयोजक प्रकाशदादा यांना विनंती करतो की आपण माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असे विविध पद भूषवणारे उत्तम भैया खंदारे यांचा सन्मान आपण करावा. स्वागत समितीचे सदस्य स्मृतिचिन्ह, संविधानाची प्रत, मानाची शाल आणि पुष्पहाराने या ठिकाणी समितीच्या वतीने गौरव करताना आम्हाला आपला अभिमान वाटतो. पूर्णेतला एक तरुण आणि एक चांगला विचारवंत, पुरोगामी चळवळीमध्ये झोकून देऊन काम करणारा माझा वर्गमित्र असलेले आदरणीय दादारावजी पंडित यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी दिलीप गायकवाड आणि प्रकाशदादा यांना विनंती करतो. खणखणीत आवाज आणि रोखठोक भूमिका, संवेदनशील मन आणि कुठेही धावून जाण्याची सदैव तयारी असलेला, विकासाची एक दृष्टी असलेला एक उमदा तरुण म्हणून आपण दादाराव पंडित यांना ओळखतो. जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत आपल्या मातीतल्या सुपुत्रासाठी. यानंतर पूर्णेचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रकाशदादा आणि मोहन लोखंडे यांना विनंती करतो. स्वागत समितीचे प्राचार्य मोहनराव मोरे, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. आपल्या तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातून पूर्णेमध्ये येऊन शैक्षणिक काम त्यांनी मोठं उभं केलं. अनेकांचे घर संसार उभे करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. यानंतर मी आदरणीय दिवंगत आपल्या सगळ्यांचे लाडके विजयदादा वाकोडे यांच्या यानंतर पोलीस निरीक्षक माननीय विलास गोबाडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय दादा आणि किसन ढगे. आदरणीय पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून आपण त्यांना सध्या ओळखतो. पूर्णेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्ण शहरामध्ये काम करत असतात. यानंतर जलील पटेल शिवसेना शिंदे गटाचे नेते
यांचं स्वागत करण्यासाठी मी पत्रकार विजय बगाटे आणि प्रकाश दादा यांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई कुरेशी यांचं स्वागत करतील महानंदजी गायकवाड. पुणेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, गेल्या 20-25 वर्षापासून पुणेच्या राजकारणामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. आपण सर्वजण त्यांना ओळखतो. आदरणीय जाकीर कुरेशी यानंतर सिद्धार्थ भालेराव यांना मी विनंती करतो की आपण माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब यांचा सन्मान करावा. अब्दुल मुजीब अब्दुल हबीब. चला लवकर लवकर चला. यानंतर सलग 35-40 वर्ष राजकारणावर पुणेच्या पकड ठेवणारे आमचे मित्र अनिल खरगे सर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतो माननीय चक्रवर्ती वाघमारे आणि प्रकाशदादा कांबळे. वर्षापासून पुणेच्या नगर परिषदेच्या राजकारणावर पकड असलेले, शिक्षण क्षेत्रामध्येही काम करणारे, सामाजिक क्षेत्रातही राबवणारे अनिल खरगे यांचा सन्मान संविधान गौरव समितीच्या वतीने. यानंतर ॲडव्होकेट रवी गायकवाड, पुणेच्या मातीत जन्मलेले आणि परभणीमध्ये न्याय क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे ॲडव्होकेट रवी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शिवाजी बेडे आणि प्रकाशदादाला विनंती करतो की आपण सन्मान करावा. हो हो करू. यानंतर परभणीहून आलेले माननीय संजय बगाटेजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी प्रकाशदादा आणि श्रीकांत हिवाळी सरांना विनंती करतो की आपण संजयजी बगाटे यांचा सन्मान करावा. धनंजय रणवीर यांचा सन्मान केला जातोय. मी किसन ढगे आणि दादाला विनंती करतो की आपण धनंजय रणवीर यांचा सन्मान करावा. यानंतर योगेश मोरे परभणीहून आलेले आजच्या शोभायात्रेमध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. मी दादा आणि शिवाजी बेडे यांना विनंती करतो की त्याचा सन्मान करावा.
एका कलावंताचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांच्या टीमचं खूप सुंदर प्रेझेंटेशन आपण सगळ्यांनी पाहिलं. यानंतर आपले एक हसमुख व्यक्तिमत्व पुण्यामध्ये आहे. पोलीस प्रशासनामध्ये सेवा करत असताना हसणारे पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाही. सदैव कर्तव्यामध्ये दक्ष असतात आणि कठोर प्रसंगी वागत राहतात, परंतु सदैव हसत राहत कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी सातत्यानं काम करणारे आपले मित्र मिलिंद कांबळेजी, ज्यांचा की आज वाढदिवस पण आहे. मी आदरणीय दादा आणि आमच्या स्वागत समितीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मिलिंद कांबळे यांचा वाढदिवस साजरा करूया, सन्मानही करूया. शाहीर कांबळेजी आणि प्रकाश दादा स्वागत करतील. शाहीर कांबळे, शाहीर गौतम कांबळे या इकडे या. शाहीर या. वाढदिवसाचा आशीर्वाद आपण सगळेजण टाळ्या वाजवून देऊया त्यांना. यानंतर आदरणीय वाकोडे ताई आणि वाकोडे दिदी यांच्या संदर्भामध्ये दादा बोलणार आहेत. तत्पूर्वी सामाजिक न्याय विभाग पूर्णाच्या वतीने महेंद्र गोणारकर यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर अजित अभ्यंकर, डॉक्टर राजेंद्र गोणारकर आणि प्रकाशदादा कांबळे यांचा सन्मान करावा. सामाजिक न्याय विभाग पूर्णाच्या वतीने तुमचा तिघाचा त्यांनी आणले. या 23व्या नव्हे तर सलग 23 संविधान गौरव समारंभ घेणारे प्रकाशदादा कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महेंद्रजी गोणारकर करणार आहेत. आज माननीय अभ्यंकर साहेब, राजेंद्रजी गोणारकर आणि प्रकाशदादाचा सन्मान या ठिकाणी होतोय. दादासाठी एका जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. संविधानाचा जागर 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर सलग 23 वर्ष संविधानाचा जागर ते घडवून आणतात. एक चळवळीतलं एक उमदा व्यक्तिमत्व, एक विचारवंत म्हणून आपण दादाकडे पाहतो. 2 भाऊ आपला स्नेह व्यक्त करत आहेत. यानंतर मी प्रकाशदादा कांबळे यांना विनंती करतो की आपण वाकोडे ताई आणि वाकोडे दिदीच्या संदर्भामध्ये खूप बरोबर नाही. यानंतर प्रास्ताविकेचं वाचन होईल. मी प्राध्यापक, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविकेचं वाचन करावं, ही विनंती. कृपया आपण सर्वांनी उभं टाकावं. Gracias.
बॉटल ठेवा होत्या पिशवीत.